सासूमा, एवढी सगळी कामं जमणार आहेत का त्या छोट्या बाळूला? करायची आणि आज संध्याकाळचे आत करायची. आणि नाही झाली काम तर मला येऊन सांगायचं. मी बघते काय करायचं ते. मी काय म्हणते बा, आपण एक दोन जण देऊया का त्याच्या मदतीला? म्हणजे त्याला पण जड जाणार नाही. खबरदार, त्याला कोणीही मदत करणार नाही. आणि जे मला कळलं की ह्याची कोणी मदत केली आहे त्याची खैर नाही. कळलं रे का तुला? सगळं काम करायचंय आजच्या आज एकट्याने. भाईजी कळलं. करतो. आणखी काय? कसा शक्य आहे? 5-6 गडे दिवसभरात करतील एवढं काम तुम्ही त्याला एकट्याला देताय. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मी काय करायला ठरवला तर तू विरोध करणारच का? चला. मोठ्या मालकीन बाई, तुम्ही माझ्या पायी ह्यासनी रागवू नका जी. मी करतो तुम्ही सांगितलेली समधी काम. आज संध्याकाळीचे आत. भाईजी सांच्या आतच करतो. मग झालं. अरे पण आणि ह्याला कोणी मदत करणार नाही. गंगप्पा, ऐकू येतं ना? काय म्हणला? याला कोणी मदत करायची नाही. बरं बरं. अहो पण चल म्हटलं ना. मी काय काळजी करू नका जी. होतंय समज. चल चल. बा, म्या इथं आले म्हणून असं समजू नकस. हे समजा नीट झालं आहे आणि तुला कुणी जा विचारणार नाही असं बी समजू नकस. म्या इथं तुझ्या संग भांडाय आले आहे. तुम्हाला सांग, बाळूला कुठं सोडून आलास? तो घरात नाही तर आईचं काय झालं आहे ह्याची पर्वा आहे का तुला? हा, नेहमी समजासनी धरून चालणारा तू असं मध्येच काय होतंय रे तुला? बोल की. गंगे, हळू हळू कसं पाहिजे हळू? म्या नाही हळू बोलायची. बा, मला पहिलं सांग, बाळूला कशा पायी घराबाहेर धाडलंस? बोल की. तुला पटेल असं सांगाया आता तरी माझ्याकडे सबूत नाही. पण मी एक सांगतो, या जे केलं आहे ते त्याच्या आणि समद्यांच्या भल्यासाठीच आहे. म्हणजे आता बाळ मामा इथं कधीच नाही येणार? असं कसं नाही येणार? येणार की. काम करून जबाबदारी घेऊन त्याच्यात बदल झालेला असणार. पांडुरंगा, अलसिद्धनाथा, तुमच्या मनात काय हाय ते तुम्हासनीच ठाऊक. अहो देवाप्पा, पंचन तात्या दोघं बी येतात. येऊ दे. लय दिसाना आठवण झाली म्हणायची. अहो पर लय त्वऱ्यातच येतात. असं आहे का? ते समज माझ्या मोहर नाही चालायचं. जा की रे राम. नमस्कार करतो देवप्पा. कसा आहेस रे मंगळू? पंच, अहो म्हणजे देवीनच बोलून घेतलं म्हणा की तुम्हासनी. अय्यो, सापडली देवी. बघितलं का देवाप्पा? काय पण तुला जे बोलायचं ते यो तात्या बोलतो आहे ना व. असं काही नाही देवप्पा.
खूप दिवस झाले तुमची भेट नाही म्हणून आलो की हो पाया पडायला. आशीर्वाद असू दे. अरे तात्या पाठीत वागता येत नाही हो तुला? काल रातच्यालाच उसण भरली बघ पाटील. नाही तर दंडवतच घातला असतो. य देवप्पा, तुम्ही सांगितलेले काम आम्ही केले बघा. हा म्हणजे त्या बाळ्याला गावाबाहेर काढायचं काम. अय्य, आता आमच्यावर लक्ष असू द्या म्हणतो मी. ते सांगाय आलायस वय ध्यानात आहे माझ्या. अय्य देवप्पा, कसं दिवस खूप अवघड. गोऱ्यांचे सरकार दरबारी माझं वाढलं पाहिजे बघा. वजन म्हणतोय मी. अय्य. म्हणजे त्यासनी असं म्हणायचंय का मोठं पद मिळालं पाहिजे त्यांना. अय्य. म्हणजे देवाप्पा यांचं काम व्हायलाच पाहिजे. आलंय माझ्या ध्यानात. अय्य देवप्पा, तेव्हा लवकरात लवकर देवीला हुडका आणि आमचं काम करा हेच सांगायला तुमच्या पायी आलो बघा. कसं आहे मंगळू, ते गोऱ्यांचं सरकार आजकाल कोणाला बी उचलून घेऊन जातंय. कसं आहे, आपल्या पंचांच्या हातात अधिकार असला ना, हा मग काय काळजी करायचं काम नाही. अय्य अधिकार. या लवकर. अगं नाही मी आधी येणार राजाला. राहू दे दे सावकाश. जावई बापूसनी बोली. समध्यांच्या आधी न्यारी करून बी झाली त्यांची. हा, आणि एक डुलकी बी झाली असल. बरं झालं, जे होतंय ते चांगलंच होतंय. मला एक बोलायचं होतं त्यांच्याशी. आता काय झालं? हार घाबरू नका, तंटा नाही करणार मी. मला असं म्हणायचं आहे का गंगी आणि जावई बापू मस्ती दिवाळीसाठी थांबून घ्यायचं म्हणत होत. खरं बोलतोस बा? खरं म्हणजे खोटं वय. गेल्या यायला राहिलं ह्या बारीला जावई बापूसनी मानपान करू, कापड घेऊ, गोडा धोडाचं जेवण करू. बा, मला तर असं वाटलं होतं ह्यो असा दिस कधी दिसायचाच नाही. मला तर अजून बी आठवतं आम्ही घराच्या बाहेर कसं काढलं ते. अशी चूक नाही व्हायची पुण्यांदा. मी ऐक बोलू का? नाही, दिवाळीला नवी कापड घेणार, घरात गोडधोड होणार आणि बाळू हे तर नाही असं का? काय करायचं त्याला? आपण त्याला घरला घेऊन यायला न गवाय. फिरून फिरून तिथंच आलं का समज. गंगे आवडलं का तुझं? म्हणजे आवाजच्या जायचं आहे. गंगे सांगितलं नाही वय? काय गंगे, काय म्हणताय जावई बापू? भय काय तेच म्हणतात. आणि काय म्हणजे सांग की बैजवाय. अगं, तुला म्हणलं ना व, सासू येऊ देत नव्हती. बाळूचं कळलं म्हणून सोडलं तरी. तर सांगून पाठवलं हाय, आईला भेटून लागलेच माघारी फिर. तर जाशील ना ग एक दिवस राहून. अहो आई एकली आहे घरला आणि मायंद काम पडली आहे. पोरं बी तिच्या जीवा टाकून आलो आहे. चल या काय म्हणतो, सासूबाईसनी बी हिथच बोलून घ्या. बा आजा म्हणतो तसंच करू. वय गंगूताई, मग आपण बाळूला बी आणूया की घरला. किती वेळा तेच ते विचारायचं. बाळू सालगडी हाय आणि सालगड्याला सुटका नाय कामावरनं सालभर.
म्हणजे आपण इथं दिवाळी करणार आणि बाळू तिथे लोकांच्या घरात राबणार होय. बाळू, आता तुझं काही खरं नाही गड्या. अरे पर तू एकला एवढी समधी कामं कशी करणार? समद होणार. कोण धुणार? अरे धुणार नाही रे बाबा, होणार होणार होणार. अरे जर हळू बोल, इथं भीतीला बी कान आहेत. अरे भीतीला आहे पण तुलाच नाही. काय झालं? माझं काही चुकलं का? नाही तुझं काय बी चुकलं नाही, माझं चुकलं आहे. हे बघ, मी तोच विचार करतो, तू एवढासा जीव एवढी कामं कशी करणार? मी तुला मदत करू का? नका गंगप्पा. म्या तुला मदत करतो. ह्या कानाचं त्या कानाला बी कळणार नाही. तुझ्या एका कानाला कळलं तेच लय झालं बघ. कोण म्हणाला? अरे म्हणाला नाही रे बाबा, कानाला कानाला. कानाला? अरे मी तुला काय म्हणतो ते तू नीट ऐक. म्या तुला मदत करतो. मोठ्या मालकीला माहितीच पडणार नाही. त्या पुढल्या दाराला असल्या की मी तुला मागच्या दाराला मदत करन. त्या मागच्या दाराला गेल्या की मी तुला पुढल्या दाराला मदत करन. त्या वरती गेल्या की मी तुला खाली मदत करन. आणि त्या खाली आल्या की मी तुला वरती मदत करतो. कसं? लय भोळा आहेस बघ गंगप्पा. असं काय बी करू नग. ही लबाडी हाय. लबाड काम मी करत नसतो. घबाड? वाड्यामध्ये कुठं घबाड आहे? अरे पण असलं तरी ते आपल्या कुठं वाटेल येईन. आता माझं काय चुकलं? आय बा म्हणतोय ते बी बराबर आहे. बाळूच्या अंगावर चार कामं पडली का त्याचं वाणपण कमी होईल बघ. अगं पर त्याचं कामाचं वय हाय वय. आहे मी त्याचा वैरी नाही. आणि चंदुलाल शेठ भला माणूस आहे. आड रानात नाही पाठवलं त्याला. म्या काय म्हणतोय, उगा ऊन व्हायच्या आत घरला पोचला असतो तर बरं झालं असतं. हो जावई बापू, अहो मी म्हणलं की तुम्हासनी थांबा म्हणून. दाजी कशा पायी जाताय? बाळू नाही तर आम्हाला करमना. तुम्ही गेल्यावर तर घर खायला उठल. बरं आय तू काय बी बोल ना. म्या काय बोलू? तुम्ही समजे थांबलात तर बरंच वाटेल की. जावई बापू, समधी म्हणतायत ना व, मग थांबा. बा थांब ना. अगं तुझी आजी उलटा टांगून खालून दुरी देईल. तुम्ही एक काम करा, जेवण करा आणि सांज पतूर आईला बी घेऊन या. अहो परती सांगतो तसं करा. सुंदरा लागली चांगलं गोडाधोडाचं करायचे जेवण. अरे बाप म्या काय आता एवढं म्हणतात म्हणल्यावर थांबावंच लागल. हा जेवलं आईला आणायला जातो बरं का. वय वय एवढं आमच्यासाठी कराच आता. वय वय. आजी मला भूक लागली. हो आप्पा, गाडी थांबवा. घे भूक लागली आहे ना, पाणी पी. आपण कधी पोचणार? अरे बाबा पोचू, उगा जीव खाऊ नका माझा. ते का ना आलं घरला? या मैयप्पाच्या लेकीला हिरप्पाच्या गळ्यात बांधल्यापासून सुखाचा घास खाल्ला नाही म्या. अजय आपण पण जायचं का तिथेच? अरे बाबा काय खूळ लागला आहे का तुला? या नाही राहायची तिथं. एक आलं नाही त्याच बघायचं आहे मला. चला ओ आप्पा. हे तांबडे पोट भरलं नव्ह तुझं? आणि आता मी आलो आहे ना मग काय बी काळजी करायची नाही बघ. अरे बाळू, तू इथं बसला होय गायीशी गप्पा करीत? अरे काय झालं गंगप्पा? एवढा भ्यालाच कशा पायी? अरे म्हणजे तुला भ्यावणे वाटत वय? कशाच? अरे मोठ्या मालकीन बाईंनं तुला कामाची एवढी मोठी यादी दिली आणि तू इथं बसला वय?
तुला मोठ्या मालकीनबाईचा राग माहित नाही वय? अरे जरा दम खा. काय खा म्हणला? अरे वाईस दम खा म्हणलं. अरे तुला काहीच वाटत नाही का? हा, एवढी काम मोठ्या माणसाला दिवसभर होणार नाही आणि तू तर लहान पोर आहे ना र. मग काय झालं? तुला काय बी वाटत नाही? इथं माझ्या जीवाची नुसती उचल टाक होती या. काळजी करून काम होत असतात होय. मग बसून होतात होय. चल मी तुला मदत करतो. अरे गंगप्पा राहू दे, तू बस इथं बरं. अरे काम नाही झाली तर म्हातारी कामावून काढन. समजे काम होत्या. तर कसं होईल? 2 तर काम केली पाहिजे ना. गंगप्पा मी म्हणलं ना मग समज होईल. थांबा थांबा थांबा. नमस्कार, मी तात्या. मग म्या काय करू? या गावात जे घडतं जे घडत नाही आधी मला कळतं बघा. मग तुला समजल्यावर समद्याशी सांगत असतील. वय तेच काम आहे माझं. तुम्ही तुम्ही गंगोताईच्या सासू आहे ना वा? होय. हा, बघितलं की लगेच कळलं मला. का मला काही 2 शिंग आहे काय? तसं नव. अहो जावई बापूचा आणि तुमचा चेहरा लय मिळतो बघा. मग आय हाय म्या त्याची. आजच भेटले जावई बापू. लय कौतिक करत होता तुमचे. काय काय म्हणला काय हिरप्पा? अहो म्हणे आई असावी तर अशी. लय कष्ट करते म्हणे, लय कष्ट करते, पण तरी बी तिला सुख नाही म्हणे. लई गुणाचा हाय माझा पोर. वय बर, माणसं बी तशीच भेटायला पाहिजे होती नाही का? हे तू माझ्या मनातलं बोलला बघ. न मग काय करणार त्याला आपण आता? जे झालं ते झालं. तिकडच चालले का तुम्ही? होय होय. हा होय, मी बी येतो मग. हा हा चला 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 चला, हे घाबरू नका. यमुना, गंगप्पा, अरे कोणी आहे का इथे? एवढे गडी माणसं आहेत, हाक मारली एकही येत नाही. होय करतो की सांगताल ती काम करतो. एवढं काम सांगितलं, हा बाळू बाजेवर आराम करतोय नुसता. कुठे चालले? बाळूला जेवण घेऊन चालले. त्याला हाक मारायचं आणि सांगायची घेऊन जा म्हणून. पण बाळू वाड्यात आलेला तुम्हाला चालत नाही ना बा. फार बोलू नकोस. त्याला सांगितलेले काम त्याने केले आहेत का? पण आधी त्याला जेवू तरी द्या. तो बाळू काम न करताना बाजेवर झोपलाय नुसता. म्हणजे माझे शब्दाची काही किंमत नाहीये इथे. मग तुम्हीच सांगा मी काय करू? बोलव त्याला इथे. आणि हे जेवणाचं ताट आता ठेव. बोलवते. बाळू, ए बाळू, बाळू ये लवकर. तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं. हे काम होत आहे की नाही?